आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून 50 लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ। कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा एकूण 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले। कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तर बौद्ध समाज रस्ता काँक्रिटीकरण व ख्रिश्चन समाज रस्ता काँक्रिटीकरण प्रत्येकी 5-5 लाख रुपये व समगे गल्ली रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। त्याचबरोबर आंबी समाजाने व ग्रामपंचायतीने गावातील पूर परिस्थिती उपयोगी ठरणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या होडीची मागणी केली होती। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या होडीचे कृष्णा वारणा संगमावर पूजन करण्यात आले। यावेळी आंबी कुटुंबियांनी होडीबरोबरच कृष्णा माईचेही पूजन केले। यावेळी स्वागत करताना संजय नांदणे म्हणाले, बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत होती। आता दुसरा मजला पूर्ण झाल्यास या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिकेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला। तसेच उर्वरित रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठीही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। यावेळी देवगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, राजगोंडा पाटील, भरत इसराना, विजय खवाटे, ऋषभ पाटील, भरतेश खवाटे, भैरू हंकारे, शरद कांबळे, उल्हास पाटील, संदीप कांबळे, विलास कोरवी, शीतल पाटील, धडेल, राजू विभूते, उत्तम तिवडे पाटील, नितीन वायदंडे, हिदायत नदाब, संदीप मोरे, मयूर कांबळे, आकाराम पुजारी, भाऊसो पाटील, दिलीप माळी, रावसो आंबी, बाबू आंबी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।